नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हम्पी या सिरीजमध्ये। हम्पीमध्ये आल्यानंतर कुठे राहायचं, काय फिरायचं या संबंधित मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे। हम्पीमध्ये आल्यानंतर तुम्ही तमेराइड ट्रीवे साइड ॲम्युनिटीज ह्या हॉटेलमध्ये राहू शकता। खूप चांगला असं रिसॉर्ट आहे। आपण विजय विठ्ठल मंदिराकडे जाताना राईट साईडला हे हॉटेल लागतं। खूप सुंदर अशी प्रॉपर्टी आहे। फॅमिलीसाठी मस्ट तुम्ही इथं स्टे करू शकता। पाहू शकता आम्ही या ठिकाणी राहिलेलो आहे। मित्रांसोबत फॅमिलीसोबत तुम्ही इथे राहू शकता। ह्या प्रॉपर्टीमध्ये आपणाला ससे सुद्धा पाहावयास मिळतात। हे माकडं बघू शकता तुम्ही। फॅमिली सोबत एन्जॉय करायचा जर असेल हम्पीमध्ये तर हे प्लेस एकदम बेस्ट आहे। संध्याकाळचं वातावरण तर एकच नंबर असतं मित्रांनो। तुम्ही अवश्य ह्या रिसॉर्टला स्टे करावा। 1500 रुपये ते 2000 पर्यंत येथे फॅमिलीसाठी रूम अवेलेबल होते। आम्ही 1800 रुपयामध्ये विथ नाश्ता सकाळचा अशी बुकिंग केली होती आणि याच प्राइसच्या मानाने खूप स्वस्त असे रिसॉर्ट आहे मित्रांनो। हम्पीला आलात तर अवश्य या ठिकाणी भेट द्या। चल बेटा। हां, हम्पीची जर तुम्हाला पूर्ण मंदिरे किंवा पर्यटन स्थळे जर पाहायची असेल तर तुम्हाला इथे 3 दिवस लागतात। तुम्ही हम्पीमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम आपण पाहूयात तुम्ही काय काय पाहू शकता। विरूपक्ष मंदिर, त्याच्यानंतर हेमकुटा हिल तो पाहून झाल्यानंतर तुम्ही बडवी शिवलिंग, त्याच्यानंतर बाजूला नरसिंह टेम्पल, तसेच कृष्ण टेम्पल, त्याच्यानंतर तुम्ही जाऊ शकता लोटस महल, बाजूलाच आहे गजशाळा, बाजूला राजगृह, त्याच्यामध्ये पुष्करणी, क्वीन बाथ, त्याच्यानंतर तुम्ही जाऊ शकता विजय विठ्ठल टेम्पल, गगन महल जे किष्किंधा नगरीमध्ये आहे, तिथेच बाजूला सुग्रीवा केव आणि अंजनाद्री हिल।